पाहुणं. हो अरे थांबा ना ए पैलवान. मला माझ्या मागं काही समजतच नाही. थांबा हो. अरे काय गड्या अरे थांबा ना. ती पाटलाचा पैलवान आहे बरं पुढं. काय तच कोण थांबलं राव तुम्ही बी. हो एवढं भीता काय त्या पैलवानाला. तिथे कोण चांगला लोळला असतं मातीत त्याला, पण दगा केला त्यानं. अत्तराचं तेल चोपडून आला होता अंगाला. मला साठा शिंका आल्या आणि डाव चालला तेवढ्यात त्यानं. चालायचं चालत राहते. खेळ आहे म्हणल्यावर हार जीत होतीच. आता जिंकायचं म्हणल्यावर युक्ती लढवतो माणूस, त्यासाठी डावपेट लढवतो. त्याचाच एक भाग असतो. चालत राहते. मला सांगा नाऱ्या भाऊ, तुम्ही कोणाच्या बाजूनं, माझ्या का त्याच्या? ऐका तुम्ही देशमुखाचं मेवणं राव, मी तुमच्याच बाजूनं ना. काही चिंता करू नका. मोरल्या साली तुम्ही जिताल कुस्ती. असं चेहरा का लपवला. बघू बघू अरे बघू. अहो राहू द्या. अरे बघू. अहो राहू द्या. अरे बघू. अरे तुमची मिरची. अहो भावजींची शर्यत लावलेली की कुस्ती हरलो का अर्धी मिशी उतरवीन म्हणून. काय एवढा धरणा बांडगडी तुम्ही आणि अर्धी मिशी उतरून निघाले गावाला. पंचक्रोशीत नाव आहे तुमचं आणि ही अर्धीच मिशी घेऊन गावाला गेले तर राहीन का आबरू गावात. एक काम करा, ती राहिलेली अर्धी बी टाका काढू. अहो बाजीत आहे माझा अजून. ते उंदराला कळतं का? सांगायचं बाबा झोपलो होतो मी, त्या झोपीमध्ये उंदरानं अर्धी मिशी कुरतडली, मग राहिलेली अर्धी मी मला साफ करावं लागली. काय नाही काय त्याच्यामध्ये. हा असंच करतो. असंच करा. काय का नाही मी तुमच्या बाजूचा. पाहिजे का? अगं किती उशीर. केव्हाचा निरोप पाठवलाय मी तुला. हो अगं ही कुस्ती जिंकले ना, मानाचं कडा राखलं म्हणून वाड्यावर खूप जल्लोष सुरू आहे. अगं एवढे पाहुणे म्हणून तुला सांगते मी ना. आता कसं बसं कारण शोधून आलीये तुझ्याकडे. तुला हुरूप येईल अशी बातमी आणलीये मी. अगं मला पण तुला अशीच एक बातमी सांगायची आहे. आपण जो विचार करत होतो ना तो आता खरंच होणार आहे. खरंच? मग मी आधी तुला सांगणार. आधी मी सांगणार. मी सांगणार. आधी मी. मी गावची पाटली नाही ना. अगं गंमत केली तुझी. अगं आपल्या दोघींमध्ये कधी असं पाटील आणि देशमुखांचा वाद झालाय का? नाही ना. मग आता ह्या पाटील आणि देशमुखांचं वैर मिटत असताना, ती शक्यता दिसत असताना आपण भांडायचं काय? अगं हो तेच तुला सांगायचंय. आणि म्हणून तर म्हणत होते आधी मला सांगू दे. बरं बोल लवकर. ऐक अगं कुस्ती जिंकले ना म्हणून हे महाराजांच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्यांना घरी येण्याचं आमंत्रण देणार आहेत. तुला सांगते एकदा महाराज घरी आले ना की त्यांचे पायच धरणार आणि त्यांना म्हणणार की महाराज काहीतरी करा आणि या पाटील देशमुखांचं वैर कायमचं मिटवा. अगं हे काय सांगतेस तू? आमचे हे पण महाराजांकडेच गेलेत आमच्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायला. अरे देवा. म्हणजे आता हे वैरी महाराजांच्या पुढ्यात सामोरासमोर उभे राहणार का काय? अगं पण तू मग यातनं काहीतरी विपरीत उद्भवलं तर का? नाही असं नको व्हायला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज बोल गमकट. बरेच दिवस झाले विचारीन असं म्हणतोय, पण दुसरा कुठला तरी विषय निघतो आणि विचारायचं राहूनच जातं. महाराज गण गण गणात बोते याचा नेमका अर्थ काय हो? म्हणजे जो तो आपल्या कुवतीनुसार बुद्धीनुसार याचा अर्थ लावतो, पण तुम्ही जर याचा अर्थ सांगितलात तर तो प्रमाण मानला जाईल. सांगतो. गण गण गणात बोते म्हणजे अहम ब्रह्मास्मी. गण म्हणजे जीवात्मा म्हणजे तू स्वतः. गण म्हणजे ईश्वर. गणात म्हणजे हृदयात. बोते म्हणजे बघ. तुझा ईश्वर तुझ्या हृदयात आहे, त्याला तू बघ.
त्याचं सतत नामस्मरण कर, म्हणजे तो ब्रह्मस्वरूप आहे हे तुला समजेल. तू धारण केलेलं शरीर हे मंदिर आहे आणि खरा तू मंदिरातल्या मूर्तीप्रमाणे तुझ्या हृदयात विराजमान झालायस. समजलं? समजलं महाराज. शरीर हे मंदिराप्रमाणे असतं, देव तुमच्या हृदयात असतो. म्हणून प्राप्त झालेल्या शरीराचं मंदिराप्रमाणे पावित्र्य ठेवायचं असतं. असंच ना महाराज? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय झालं महाराज? व्यंकट, तुझ्याकडे विळा आणि भोपळा येत आहेत. विळा आणि भोपळा? हो, आताच तुझी खरी कसोटी आहे. आम्ही वामकुक्षी घ्यायला जातो, तू कोणालाही आत पाठवू नकोस. काय झालं हो? महाराज म्हणालेत विळा आणि भोपळा येत आहेत, म्हणजे नेमकं कोण येतंय आपल्या घरी? आता ते मी कसं सांगू? अहो, ते जर मला सांगता आलं असतं तर मी त्रिकालज्ञानी ठरले नसते का? आपण ते जे कोणी आहेत ना, त्यांना महाराजांपर्यंत पोहोचू न देणं आपल्यासाठी कठीण जाणार आहे हे नक्की. नमस्कार पाटील. नमस्कार. नमस्कार देशमुख. नमस्कार. नमस्कार वहिनी. कसं काय, बरं आहे ना? ठीक. महाराजाच्या कृपेने सगळं चांगलं चाललंय ना? हो हो, अगदी बरं. तुम्ही दोघं एकत्र आमच्या घरी आलात याचाच अर्थ तुमच्या दोघांमधलं भांडण विसरून समेट झालेला दिसतोय. छान, आनंद आहे. नाही, समेट घडलेला नाही आणि भविष्यात घडायचा बी नाही. अहो थांबा थांबा, अशी टोकाची भूमिका घेऊ नका. हे बघा, काही कारणानं दोघांमध्ये जरी भांडण असलं तरी काही कारणानं समेटही होऊ शकतो, नाही का? लाल, टाळी एका हातानं वाजत नाही. असो, येण्याचं प्रयोजन सांगा. अगं पाहुणे आलेच, गुळ पाणी घेऊन ये. हो, आणते. हं. बरं, तुम्ही सांगाल का इथे कशासाठी आलात ते? मला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. व्यंकटलाल, गजानन महाराज तुमच्याचकडे राहतात ना? हो, पण पण लबाडी करून कुस्ती जिंकणाऱ्या लबाड माणसाला महाराज कधी बी दर्शन देणार नाहीत. आम्ही लबाडी करून कुस्ती जिंकलेली नाही. यांचा पेलवानच पिचका होता. अहो थांबा थांबा, निवाडा करणारा मी कोण? निवाडा करायला इथं आलं कोण? कुस्ती आम्ही जिंकली, गड आम्ही राखलं, साऱ्या गावानं पाहिलंय. व्यंकटलाल, मला महाराजांचं दर्शन घडवा. या घरात पहिलं मी आलोय, महाराजाचं दर्शन पहिलं मी घेणार. व्यंकटलाल, तुम्ही पाहिलंय, या घरात मी पहिला आलोय. क्षमा करा, तुम्हा दोघांपैकी महाराजांचं दर्शन कोणालाच घेता येणार नाही, कारण महाराज वामकुक्षी घेत आहेत. व्यंकटलाल, मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय. महाराजांना जाग येईपर्यंत मी इथं थांबणार आहे. मी अभि इथंच थांबणार आहे. बसा, ताटकळत बसा. पाटील देशमुख, ताटकळत बसा.
काय बेशिस्त माणूस आहे. दुसऱ्यांच्या घरात परवानगीशिवाय आज जातो. बंकटलाल, तुमची परवानगी असेल तर मी आज जाऊन बसतो. हा इथं कोणत्या हेतून आला असेल? डोळं वटारून बघतोय चुवार कुठला. कुस्तीच्या आखाड्यात याच्या पैलवानानं लबाडी केली हे दुसऱ्या कोणी महाराजाच्या कानावर घालण्याआधी महाराजांकडे स्वतःची बाजू मांडायला आला असणार हो. बसलाय बघा कसा महाराजांच्या उशाशी. त्यांना भासवायला की मीच तुमचा खरा भक्त आहे. अरे पठ्ठ्या, खऱ्या भक्ताची जागा महाराजांच्या पायाशी असते. तू काय कर र? पर महाराजांना खरा कोण आणि खोटा कोण हे कळल्या बिगर राहणार नाही. डोक्याशी बसा, पायाशी बसा, कुठेही बसा, आपापसातलं वैर मिटवायला तयार आहात का ते सांगा. आता काय होणार हो? तुम्ही ना त्यांना असं आज जाऊच द्यायला नको होतं. अगं पण आज जाऊ का वगैरे काही विचारलंच नाही त्यांनी. सरळ आतमध्ये निघून गेले. मला त्यांना अडवायचंही सुचलं नाही. बघ, पण काही काळजी करू नकोस. पाटील आणि देशमुख महाराजांना भेटायला येत आहेत हे जर त्यांना कळू शकत असेल तर ते कोणत्या हेतूने येत आहेत हे देखील महाराजांना कळून चुकलं असेल. ते ठीक आहे, पण समजा आता विळा भोपळ्याचं भांडण आपल्याच घरात सुरू झालं तर ते सोडवायचं कोणी? ही महाराजांचीच योजना दिसते, पाटील आणि देशमुख यांना एकत्र आणण्याची. आणि दोघांमध्ये भांडण जर जुंपलंच ना तर महाराज बरोबर हाताळतील. काही काळजी करू नकोस. अरे जा ना तू आखाड्यात. लबाडी न करता कुस्ती कशी जिकायची याचं धड गिरवायला सांग तुझ्या पैलवानासनी. अरे जा ना तू आखाड्यात. कसंही करून कुस्ती कशी जिंकायची याचे धडे गिरवायला सांग तुझ्या पैलवानाला. तुम्हा दोघांनाही चांगलं कसं वागायचं याचे धडे गिरवण्याची गरज आहे. आणि हे धडे आम्हालाच तुमच्याकडून गिरवून घ्यावे लागतील. महाराज, महाराज, तुम्ही दोघे इथे? महाराज बराच वेळ आपण जागा होण्याची वाट बघत होतो. महाराज, मीही आपल्या पायाशी बराच वेळ बसून होतो. आमचे डोळे मिटलेले आहेत म्हणून आम्ही झोपलो आहोत असा तुमचा समज. पण तुमचे डोळे उघडे असूनही तुम्ही झोपलेले आहात, ह्याला काय म्हणावं? महाराज,
भक्ताला भगवंताची कृपा होण्यासाठी वाट पाहावीच लागते. तरी नशीब आम्ही आजच जागे झालो. बोला, काय काम आहे? महाराज महाराज तुमच्यासाठी अत्तर आणले हिना. महाराज मी आपल्यासाठी अत्तर आणलंय गुलाबाचं. महाराज आधी मी आलोय, त्यामुळे तुम्हाला अत्तर आधी मी लावणार. महाराज यांच्या आधी मी आलोय, मी पहिल्यांदा अत्तर लावणार. थांबा, तुम्ही दोघेही एकाच वेळ आलात असं आम्ही गृहीत धरतो. तेव्हा पाटील, तुम्ही ह्या हाताला अत्तर लावा. होय महाराज. आणि देशमुख, तुम्ही ह्या हाताला अत्तर लावा. पाटील, तुम्ही आता ह्या हाताचा सुगंध घ्या. देशमुख, तुम्ही ह्या हाताचा सुगंध घ्या. सांगा बरं, कोणाला कोणता सुगंध आला? महाराज हिनेचा सुगंध आला, पण पाटलाने तर गुलाबाचं अत्तर लावलं होतं. महाराज देशमुखांनी तर हिना लावली होती, मला तर गुलाबाचा सुगंध आला. सुगंध हा सुगंध असतो. आम्ही येणाऱ्या भक्तांमध्ये भेदाभेद करीत नाही. कोण आधी आला आणि कोण नंतर आला. येणाऱ्या भक्ताच्या कालावधीमधलं अंतर आम्ही मोजत नाही, त्याच्या मनातल्या भक्तीची खोली आम्ही मोजतो. तुम्ही दोघे कशासाठी आला ते आम्हाला ठाऊक आहे. आम्ही प्रथम पाटलांकडे जाऊ देशमुख, आणि नंतर तुमच्याकडे येऊ. महाराज जशी आपली इच्छा महाराज. बघितलंस पठ्ठ्या, इथंही तुला चितपट केलं मी. अरे येईल, कधीतरी माझी बी येळ येईल. आधी काय नंतर काय, कान तर दोघांचेही उपटणार आहोत आम्ही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.